नमस्कार, भूमिकास फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर बघा, आज आपण आहे ना 38 छातीच्या मापाची ब्लाउज डिझाईन बघणार आहोत। तर बघा, इथं पूर्ण उंची आहे 14ची, छाती 38ची, कमर 32चा, मुंडा 6चा आहे आणि शोल्डर पण 6च आहे। तर बघा, 14 इंचमध्ये तुम्ही अर्धा किंवा 1 इंच एक्स्ट्रा घेऊ शकता, कारण ती शिलाई मार्जिनमध्ये जाते, त्याच्यामुळं मग प्रॉपरली 14 इंचच नाही घ्यायची, थोडीशी वाढवा घ्यायची उंची। तर बघा, इथं मी आता तुम्हाला मोजून दाखवते। 14.5 इंच घेतलेले आहे मी, इथं बघू शकता तुम्ही। आणि मुंडा बघा 6चा आहे, म्हणजे माप तुमच्या लक्षातच आला असेल, स्क्रीनवर मी माप दिलेलं आहे। आणि मी नेहमी तुम्हाला सांगत असते की जेवढं माप असलं त्या मापाच्या व्यतिरिक्त 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, जेणेकरून शिलाई मार्जिन किंवा एक्स्ट्राचा भाग जो असतो तो शिलाईसाठी जातो, त्याच्यामुळं मग 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घ्यायची। तर इथं बघू शकता शोल्डर 6 इंचचा आहे। जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर तुम्ही 5.5चं घेतलं तरी पण चालेल, पण शक्यतोवर 38 छातीच्या मापापासून जे मोठे माप असतात त्यांचं शोल्डर हे 6 इंचचं घ्यायचं। तर इथं मी तुम्हाला खूण करून दाखवते। 3 इंचावरती 3 इंचचा गळा घ्यायचा आणि 3 इंचवरती शोल्डर घ्यायचं। आणि त्याच्यानंतर आहे ना, आपण आता पाठीमागचा गळा बघणार आहोत। तो गळा 9.5 ते 10, 10.5 इंचचा घ्यायचा, म्हणजे 10 इंचचा प्रॉपरली घेतलेला आहे मी। आणि जेव्हा आपण गळा कट करतो, गळा डिझाईनचा असो किंवा कुठलाही, कट करायच्या अगोदर बॉक्स तयार करून घ्यायचा आणि आखून घ्यायचं, म्हणजे आपल्या लक्षात येतं आपला गळा कुठपर्यंत आहे। तर बघा, इथं मी तुम्हाला आखून दाखवते, अशा पद्धतीने आखून घ्यायचं आणि आहे ती डिझाईन व्यवस्थित करून घ्यायची। तर बघा, इथं ही डिझाईन अशी मी घेतलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल, आणि डिझाईन कट करून घ्यायचे आहे। आता जो मेन अस्तर आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर जे आपण पॅच काढणार आहोत तो पॅच व्यवस्थित आवरून ठेवायचा। तर इथं बघा, शिद्या साईडने मी अस्तर ठेवलेला आहे आणि व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं, कारण याला मी कमरपट्टी लावणार नाही आहे, तर टोटली दाबटीप मारणार आहे गळ्याला पण आणि कमरपट्टीला पण। तर बघा, जो गळ्याचा आकार आहे त्या आकारावरती व्यवस्थित टिप मारत चालायची, कुठेही कमी जास्त टिप मारायची नाही, जेणेकरून आपली ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येईल ह्या हेतूने। तर इथं बघू शकता, पिनअप केल्यामुळं आपला जो गळा आहे तो एकदम प्रॉपरली आणि व्यवस्थित येतो। तर बघा, खालच्या साईडने पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, कारण इथं आपण कमरपट्टी लावणार नाही आहे। तर मग टिप मारून झाल्यानंतर व्यवस्थित आकारावरती गळा कट करून घ्यायचा आहे, त्या आकारावरती। आणि तो गळा कट झाल्यानंतर मग आपल्याला जी शिदी बाजू, म्हणजे ती अस्तरमध्ये गेला आणि बघा, जी आपली मेन बाजू आहे ती वरती आली। आता इथं आपण दाबटीप मारून घेणार आहोत। दाबटीप मारताना पण व्यवस्थित मारायची, जेणेकरून आपला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही, याची काळजी घ्यायची। आता इथे बघू शकता, प्रॉपरली गळ्याचा आकार आपला आलेला आहे। त्याचबरोबर आपण कमरपट्टीला पण दाबटीप मारून घेऊ। दाबटीप मारताना व्यवस्थित चारही बाजूनी व्यवस्थित टीप मारून घ्यायची। टिप मारताना जो स्पेस आहे तो तेवढाच ठेवायचा, जेणेकरून आपल्याला नंतरून शिलाई करायला प्रॉब्लेम येणार नाही। तर बघा, इथं मी प्रॉपरली टिप मारलेली आहे आणि जो उरलेला कपडा आहे ना, तो कट करून घेणार आहे। व्यवस्थित कट करून घ्यायचा, अस्तर जोडलेला आहे ना त्या अस्तर बरोबर कट करून घ्यायचा। आणि मग नंतरून 4.5 इंचावरती टक्स टाकून घ्यायचे। टक्स 4.5 इंचावरती
4 इंचाचे टक्स टाकायचे 38 छातीच्या मापाला, किंवा 3.5 इंचाचे जरी टाकले तरी व्यवस्थित बसतो ब्लाऊज, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि टक्स टाकताना व्यवस्थित वरच्या साईडने लॉक करून घ्यायचं. आता बघा प्रॉपरली आपला गळा तयार झालेला आहे. आता आपण पॅच काढून घेणार आहोत. तर पॅच काढायला मी रेड कलरचा कॉन्ट्रास्ट कपडा वापरणार आहे. तर बघा इथं हा अस्तर घेतलेला आहे मी, आणि हा अस्तर असा ठेवून घ्यायचा, बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आणि पिनअप करून घ्यायचं व्यवस्थित. आणि मग नंतरून त्या पिन लावल्यानंतर आहे त्या आकारावरती थोडा अर्धा ते पाऊण इंचाची जागा एक्स्ट्रा सोडून असं आखून घ्यायचं. हा पॅच तयार करून घ्यायचा. आता त्याचबरोबर आपण कॅनव्हासवरती म्हणजे कॅनव्हास पण खाली ठेवणार आहोत, आणि कॅनव्हास विथ जो मेन फॅब्रिक आपण जो म्हणजे डिझाईनसाठी वापरणार आहोत तो पण कपडा घ्यायचा. तर इथं बघू शकता, व्यवस्थित बघून घ्यायचं टोकं वगैरे व्यवस्थित निघतात का नाही हे बघून घ्यायचं व्यवस्थित, आणि मग नंतरून कट करायचा. तर बघा इथं आपले पूर्ण प्रॉपरली बसतो कॅनव्हासवरती पण. तर मग मी कट करून घेते. आता इथं कट करताना आहे त्या आकारावरती व्यवस्थित आपला आकार आला पाहिजे, एवढी काळजी घ्यायची फक्त, बाकी काही नाही. मग आता मेन फॅब्रिकवरती पण कट करून घेणार आहोत. तर मी जो सोनेरी कलरचा ब्लाऊज आहे ना, त्या ब्लाऊजला मी बघा असा रेड कलरचा कपडा वापरणार आहे डिझाईन करण्यासाठी. तर मग बघू शकता उलटी शिदी बाजू बघून घ्यायची. तर बघा हा उलटा कापलेला होता मी, शिदी बाजू आतमध्ये होती. तर इथं व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं. नाही पिनअप जमली तर थोडंसं एक्स्ट्रा कपडा कट करायचा. हे बघा झालं, आता प्रॉपरली आकार झालेला आहे आपला. आता इथं आहे ना अगोदर अस्तर ठेवायचा आणि मग नंतरून वरती कॅनव्हास ठेवायचा. तर इथं मी मध्ये कॅनव्हास ठेवला आहे. तर तसं नाही, नंतर माझ्या लक्षात आलं पिना लावून झाल्यानंतर का अस्तर मध्ये पाहिजे, आणि मग नंतर मी चेंज केलं. बघा असं होतं कधी कधी घाईमध्ये असो, पण लक्षपूर्वक जर तुम्ही व्हिडिओ बघला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, आणि नवीन नवीन डिझाईन नक्की तुम्ही शिकाल. आता कसं आहे डिझाईन पण बनवायचे आहे. आता हा 38 छातीचा माप आहे, आणि विथ माझ्याकडं ब्लाऊज पण भरपूर सारे आलेले आहेत, ते पण शिवायचे आहेत. कारण बऱ्याच आता म्हणजे सबस्क्रायबरांना रोजचे व्हिडिओ डेली टाकावं अशी त्यांची इच्छा आहे, आणि तसे मॅसेज पण आलेले आहेत. तर त्याच्यामुळं मग मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी रोज एक नवीन डिझाईन शेअर करणार आहे. तर माझे व्हिडिओ रोज बघत चला. जे नवीन असतील ते व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. तर बघा इथं आपला जोडून झालेला आहे, आणि आता मी असं व्यवस्थित प्रेस करून घेणार आहे. म्हणजे आहे तो म्हणजे त्या पॅचचा आकार व्यवस्थित करून घ्यायचा, आणि मग नंतरून दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारताना गळ्यात म्हणजे तो पॅच आहे त्या पॅचचा आकार चुकला नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यायची. व्यवस्थित आहे त्या आकारावरती टीप मारत चालायची दाबटीप, हळूवारपणे मारायची. तर इथं बघा आपल्या पॅचला पूर्ण टीप मारून झालेली आहे. आता अस्तर, कॅनव्हास आणि मेन फॅब्रिक यांना पण आपण खालच्या साईडने टीप मारून घेणार आहोत. तर बघा इथं पूर्ण टीप मारून झालेली आहे आपली, आणि उरलेला कपडा असं व्यवस्थित कट करून टाकायचा. एक्स्ट्राचा कपडा असला का मग आपली म्हणजे थोडंसं कसं प्रॉब्लेम येतो. तर बघा इथं बघू शकता आता प्रॉपरली आपला गळा तयार झालेला आहे पॅच. आता इथं आपण आहे ना त्याला येल्लो कलरचा ब्लाऊज पीस आहे ना, तर ती येल्लो कलरची लेस लावून घेणार आहोत. लेस लावताना पण जो आकार आहे तो आकार व्यवस्थित आला पाहिजे. ते लेस कुठं दुमडायची किंवा कुठं लेसला घडी मारायची हे व्यवस्थित बघून घ्यायचं, आणि जिथं जिथं कोण आहे तिथं व्यवस्थित लेस लावून घ्यायची. तर इथं बघा मी हळूवारपणे, अगदी हळूवारपणे लेस लावते आहे, कारण प्रॉपरली फिनिशिंग आली पाहिजे म्हणून. तर बघा आता प्रॉपरली लेस आपली लावून झालेली आहे, आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की लेस कोणती बी लावा, छोटी लावा किंवा मोठी लावा, पण दोन्ही साईडनी त्या लेसला टीप मारत चला, जेणेकरून धुतला किंवा काही
झाला ब्लाऊजला तर ती लेस लवकर निघत नाही. तर इथं बघू शकता आपली लेस प्रॉपरली छानपैकी लावून झालेली आहे. आता जो पॅच आहे तो गळ्याला आपण अटॅच करणार आहोत. त्याचबरोबर त्याच्या अगोदर आपण जो ब्लाऊज पीस आहे ना त्या गळ्याला आपण रेड कलरची लेस लावून घेऊ अगोदर आणि मग नंतरून पॅच लावू. तरी इथं बघा मी लेस पण इतकी छान लावते ना का मला प्रॉपरली काम केलेलं आवडतं. कधी पण थोडा वेळ लागला तरी पण चालेल, पण फिनिशिंग बिघडली नाही पाहिजे. तर इथं बघा व्यवस्थित लेस लावून घेतलेली आहे मी. आणि तुम्ही लेस लावल्याऐवजी तुम्ही त्या कपड्याची इथं पायपिंग जरी केली ना तरी खूप छान असा गळा दिसतो आणि खूप सुंदर दिसतो ब्लाऊज. तर बघा इथं आता प्रॉपरली आपण पूर्ण लेस लावून घेतलेली आहे. आता पॅच लावून घेऊ. आता ह्या लेसला बघा मी तरी पण डबल टिप मारून घेते. हे डबल टिप मारण्याचा खूप सारे फायदे असतात. तर आता आपली प्रॉपरली लेस लावून झालेली आहे. आता पॅच लावून घेणार आहोत. तर बघा पॅच लावायच्या अगोदर जो आहे तो आकारावरती आपण थोडीशी म्हणजे हे करून घ्यायचं, आखून घ्यायचं किती आपल्याला मध्ये दुमडायचं आहे किंवा टिप मारायची आहे त्या याच्यावरती. आता बघा इथे लाईट आहे ना, आमची लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम आहे. लाईट सारखी ये जा करत होती, पण मग चार्जिंगची लाईट असल्यामुळं मला काही प्रॉब्लेम नाही आला. तुम्ही बघतच असाल इथं कमी जास्त थोडीशी लाईट होत होती. तर बघा असा हा पॅच लावून घ्यायचा व्यवस्थित आणि पिनअप करून घ्यायचं. पिनअप केल्यानंतर मग आपल्याला छान पद्धतीने अशी टिप मारायला जमते. मग तर बघा इथं आता आहे ना, हा पॅच जरी लावला ना तरी पण डबल टिप मारायची त्या पॅचला, म्हणजे तो पॅच लवकर खराब होत नाही किंवा उसवला जात नाही. त्याच्यामुळं मग डबल टिप मारत राहायची. तर इथं बघा मी आता जे पिनअप केलेलं होत्या त्या पिना मी काढून घेणार आहे. आणि इथं बघा डबल टिप मारली म्हणजे आपली फिनिशिंग प्रॉपरली आणि छान गळ्याचा आकार पण आलेला आहे. तर आता इथं आपण लेस डबल लावून घेऊ. बघू शकता किती सुंदर गळा दिसू राहिलेला आहे. आता रेड कलरचीच लेस पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने लावणार आहोत. थोडीशी साईडनी थोडा अंतर ठेवून मग लावणार आहोत. तर बघा इथं अशा पद्धतीने थोडा, जर तुमच्याकडं ब्रॉड कलरची लेस असली तर ती पण तुम्ही लावू शकता, पण इथं माझ्याकडं छोटी लेस होती त्याच्यामुळं मी डबल लेस लावून घेते. तर डायरेक्टली कमरेपर्यंत ही लेस न्यायची अशी, जो मध्ये सेंटर आहे तिथपर्यंत, आणि तशीच वरती दुमडून वरच्या शोल्डरपर्यंत आणायची. ही बघा अशी, म्हणजे परत आपल्या डिझाईनला छान असा लुक येतो आहे आणि सुंदर असे ब्लाऊजची डिझाईन आपली तयार झालेली आहे. तर बघा तुम्ही नवीन जरी शिकणारे असाल तरी तुम्ही इझी पद्धतीने ही डिझाईन नक्कीच बनवू शकाल. आणि जर बनवली तर मला कमेंट करून नक्की सांगा बनवली तुम्ही तर. आणि आजची माझी डिझाईन कशी वाटली हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर बघताय तर लाईक करायला पण विसरू नका आणि शेअर पण करत चला, जेणेकरून दुसऱ्याला पण शिकायला भेटेल ह्या हेतूने. तर बघा आजची डिझाईन कशी वाटली मला जरूर कळवा. व्हिडिओला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून मी ज्या नवीन रोजचे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत पोचतील. तर इथं बघा आपण असे छोटे छोटे पॅच चिटकवून घेणार आहोत असे, इथं बघू शकता. आणि त्याच कलर कॉम्बिनेशनमध्ये नॉड आणि लटकन पण तुम्ही लावू शकता. मी लावणार आहे पण पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झाल्यानंतर. तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि जे माझे व्हिडिओ बघितले नसतील ते नक्की बघा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेअर करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन डिझाईनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.